आता ऐका, अरे विचार क्षणाक्षणाला केला पाहिजे. का क्षणाक्षणाला केला पाहिजे याचं कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि कुठला माणूस कधी मरू शकतो काय सांगता येते का? बोलत चला, कुठला माणूस कधी मरू शकतो काय सांगता येत नाही. अरे दादा, हळूहळू दादा आपण मरणाकडे चाललोय. सांगू, वेळ दादा कधी कोणाची किती राहिले काय सांगता येत नाही. ऐका, धनुष्यातून सुटलेला बाण, मुखातून बोललेला अपशब्द, बंदुकीतून निघालेली गोळी आणि माणसाच्या जीवनातून निघून गेलेली वेळ पुन्हा कधी सुद्धा महागारी येऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. वेळेला महत्त्व द्या. सांगू दादा, एकदा वेळ गेली पुन्हा महागारी मिळू शकत नाही. सांगू, अरे दादा सगळं तुम्हाला महागारी मिळेल, पण एकदा वेळ निघून गेली परत महागारी मिळणार नाही. वेळेला महत्त्व द्या ना. ऐका, कधी कोणाची वेळ कधी बदल काय सांगता येत नाही. महिला मंडळ, कोरोनाचा काळ आठवतोय का नाही? कोरोनाच्या काळामध्ये काय काय माणसं खोकला दाबून दाबून मिली पण फुकली नाही. त्यांना माहिती आहे बाबा खोकला कसा वालाकाला ठोकला. पूर्वी जर मारू जर शिंकला तर माणसं म्हणायचं शिंकला, आता शिंकला लांब हो मला पॉझिटिव्ह करची. अहो महाराज, तुम्ही काय पण बघा, म्हणजे विशेष काय एवढं विशेष आहे जरा बघा. चायनाच्या कुठली पण गोष्ट तुम्ही ऐका, चायनाची तुम्ही कुठली पण गोष्ट घ्या, राहू दादा काय अडचण. चायनाची कुठली पण तुम्ही गोष्ट घ्या, सगळ्या वस्तू डुप्लिकेट. घड्याळ चाललं तर चाललं, नाही तर फेकून द्या. मोबाईल चालला तर चालला, फेकून द्या. चप्पल चांगली चालली तर चालली, फेकून द्या. सगळं डुप्लिकेट आहे. पण चायनानं हा रोगच कसं काय ओरिजिनल पाठवला कोणास ठाऊक. सगळं डुप्लिकेट आहे. आणि मध्ये तर असं वाटायचं जोपर्यंत मास्क घालून घालून आपलं ना चायनाच्या लोकांसारखं चपट होत नाही तोपर्यंत काही जात नाही असं वाटत होतं. बरं आता मला सांगा, या जगामध्ये प्रत्येक गोष्ट कधी वाईट नसते. बरं मला सांगा, कोरोना जेवढा वाईट होता तेवढा कोरोना चांगला होता. मला सांगा, नद्या स्वच्छ झाल्या कुणामुळं? बोला कुणामुळं? कोरोनामुळं. हवेचं प्रदूषण कमी झालं कुणामुळं? कोरोनामुळं. 10 माणसामध्ये सुद्धा लग्न होऊ शकतं कुणामुळं कळालं? महिला मंडळ पुरुष मंडळ, कोरोनामुळं कळालं. अर्थात लग्नामध्ये मामा असला तरी चालतो, नसला तरी चालतो, कुणामुळं कळालं? कोरोनामुळं कळालं. बिगर मंडपाचं लग्न होऊ शकतं कुणामुळं कळालं? कोरोनामुळं कळालं. बिगर घोड्याचं लग्न होऊ शकतं कुणामुळं कळालं? कोरोनामुळं कळालं. लग्नामध्ये मामा असला तरी चालतो, नसला तरी चालतो, कुणामुळं कळालं? कोरोनामुळं कळालं. लग्नामध्ये आई वडील असले तरी चालतात आणि नसले तरी चालतात, कुणामुळं कळालं? कोरोनामुळं कळालं. लग्नामध्ये नवरी असली तरी चालते, नसली तरी चालते, म्हणा की चालतं. काय करतात एवढं सांगा. तुम्हाला काय सांगायचं आहे? आमच्या गावातलं एक बिचारं म्हातारं माणूस, ऐका बरं का इंगोल मॅडम, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगा, आमच्या गावातलं बिचारं म्हातारं माणूस कोरोना पॉझिटिव्ह निघाला. म्हाताऱ्याचं वय होतं 98 वर्ष. किती 98 वर्ष. कोरोना पॉझिटिव्ह. बिस्किट पुढे घेऊन गेलो म्हाताऱ्याला बघायला, लांब न टाकले बिस्किट. म्हणलं तात्या 98 वर्ष तुमचं वय, कोरोना पॉझिटिव्ह निघलाय, तर जगचाल का मरचाल काय सांगता येत नाही. काय आहे शेवटची इच्छा? मात्र म्हणलं तुला जायचं मिठी मारू वाटायला लागले. मार बाबा मला काय करा, लय अवघड झालं. पण ऐका, माना नाही तर नका मानू. चीननं जगाला कोरोना दिला, चीननं जगाला कोरोना दिला, पाकिस्ताननं जगाला आतंकवादी दिले, पण माझ्या भारत देशानं जगाला वॅक्सिन दिली. याचा अभिमान प्रत्येक भारतीय नागरिकाला वाटला पाहिजे. ऐका, कशाला म्हणतात भारत देश? जो गलती करके पछताए उसे इंसान कहते हैं, जो गलती करके मुस्कुराए उसे हैवान कहते हैं, जो गलती से भी गलती ना करे उसे पंढरीनाथ भगवान कहते हैं. ऐका, जो गलती से भी गलती ना करे उसे पंढरीनाथ भगवान कहते हैं, जो गलती पे ही गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान के गलती को जो साफ करे उसे हमारा हिंदुस्तान कहते हैं. आणि तुम्ही काय पण म्हणा, ऐका पुरुष मंडळ महिला मंडळ, माय बोलण्याकडे लक्ष द्या. काय पण म्हणा, ही जरा पाकिस्ताननं जरा आपल्या डोक्याला वैर वैताग दिला आहे. अहो महाराज, बिचारी 27 नागरिक फिरायला गेली होती. विचार करायचा दादा. भाई एक काम दादा, आता ना अजून भरपूर वेळ आपल्याकडे, ऐका. आणि काय पण म्हणा, अहो महाराज, बिचारे 27 नागरिक फिरायला गेले होते. त्या पाकिस्तानवाल्याच्या आतंकवाद्याने काय केलं? अरे दादा, बंदुकीनं मारलं, बंदुकीनं. अरे दादा, विचार करा, म्हणजे पत्नी पुढं पतीला मारलं, एवढा त्यांनी क्रूरता त्यांच्याकडे होती. पण आता ऐका, ऑपरेशन सिंदूर माहिती आहे का नाही? असं केलं चालू, पाकिस्तानवाली गार झाली. पाकिस्तानवाली म्हणायला लागली, बाबा हो तुमचं तेवढं महागारी न्या. आणि एक वाक्य सांगू का? ऐका, पाकिस्तान म्हणते काय, तुमच्या देशाला आम्ही उडवून टाकू. एक वाक्य सांगू का? शेर तुला ऐका, पाकिस्तान में जितने फौजी हैं, पाकिस्तान में जितने फौजी हैं उतने तो
हमारे यहाँ जेलों में कैदी है। आएगा पाकिस्तान में जितने फौजी हैं उतने तो हमारे यहाँ जेलों में कैदी है। शाम को कैदियों की सजा माफ, सुबह पाकिस्तान साफ। अभिमान वाटला पाहिजे, आपण भारतीय नागरिक आहोत. विठाला आणि त्याचबरोबर आज या कीर्तनामध्ये जे माझ्या ठिकाणी जे उपस्थित आहेत असे आमचे यशराजे साळुंके पाटील साहेब असतील, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. म्हणजे कसं मोठी माणसं जरा थोडीशी कीर्तन आल्यावर जरा गरीबाला पण जरा बरं वाटतं. वा अर्थात आपल्या सांगोल तालुक्यात एक खंबीर नेतृत्व दीपक आबा साळुंके पाटील साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आज यशराजे साहेब सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा वाजवा. दादा आपला विषय चालू होता, वेळ कुणाची दादा कधी राहिले काही सांगता येत नाही. दादा कुठला माणूस कधी मरू शकतो दादा काही सांगता येत नाही. ऐका, जो जन्माला आला ना दादा त्याला मरावं लागणार आहे. हरी आने वाला कोण है, जाने वाला कोण है, येणारा कोण आहे, जाणारा कोण आहे. हे माणसा तू म्हणतोय मी उद्या हे करीन, कोण कधी मरू शकतो काय सांगता येत नाही. एका गावामध्ये मी कीर्तनाला गेलो, म्हणले या गावातील सगळे लोक 7 दिवसात मरणार. सगळे लोक लागली रडायला आणि एकच आजीबाई मोठ्यानं हसायला लागले. मी मला आजीबाई तुम्हाला भीती नाही का, तुम्ही 7 दिवसात मरणार. आजीबाई म्हणजे अरे बाळा तू काय म्हणलेला गावातील सगळे लोक 7 दिवसात मरणार. मग मी का बरं हसते, कारण मी या गावचीच नाही. मी म्हणलं ती तू तुझ्या गावामध्ये स्मशानभूमी आहे, तू तिथे तर जाणार आहे ना. ऐका, जो जन्माला आला दादा त्याला मरावं लागणार आहे. प्रत्येकाचं दादा पुण्यस्मरण होणार आहे. म्हणून हरी आने वाला कोण है, जाने वाला कोण है, पाने वाला कोण है, खोने वाला कोण है. हे माणसा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगवू नको आपुल्या या छातीला. याचं कारण तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. आज जवानी बरी तराने वाले तू पछताएगा, आज जवानी बरी तराने वाले तू पछताएगा, आज जवानी बरी तराने वाले तू पछताएगा, आज जवानी बरी तराने वाले तू पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर कधीच कुठल्या गोष्टीचा कधी घमेंड करू नका. याचं कारण थोडासा वर विटेवरला बसलेला जो पांडुरंग आहे ना, तो राजाचा रंकाई करू शकतोय, रंकाचा राजा करू शकतोय. मोठी मोठी माणसं या जगाच्या पाठीवर नाही राहिली, तुमचं आमचं काय घेऊन बसता. अरे दादा प्रभू रामचंद्र रामदेव होता, रामाला सुद्धा अवतार सोडावा लागला, कृष्णाला सुद्धा अवतारा सोडावा लागला. परत ऐका, 7 कोटी घरं सोन्याची, 33 कोटी देवता बंदीखान्यामध्ये, गणपती बाप्पा गाडवर राखायला, ब्रह्मदेवता पंचांग बघायला, असा रावण, त्या रावणाला सुद्धा मरावं लागलं. कृष्णाचा मामा कंसाला सुद्धा मरावं लागलं. ऐका थोडस, जगाच्या पाठीवर सुप्रसिद्ध डान्सर, त्याचं नाव होतं मायकल जॅक्सन. अरे दादा मायकल जॅक्सनची इच्छा होती 150 वर्ष जगायची. किती वर्ष पाठीमाग, किती वर्ष. माणसाचं आयुष्य किती असतं, 100. कशा 100? 50 गेलं झोपेमध्ये, वर किती राहिलं. 25 वर्ष गेलं शिक्षणामध्ये, वर किती राहिलं. आणि त्यातलं 5 वर्ष गेलं पोरगी बघण्यामध्ये, ही करावं का नाही ते करावं का, किती राहिलं. कोण म्हणलं 100 वर्ष आयुष्य. ऐका, मायकल जॅक्सनला 150 वर्ष जगायचं होतं. मायकल जॅक्सन
अवयव दान करणारी माणसं मायकल जॅक्सन पगारावर ठेवली होती. मायकल जॅक्सन 7 कोटीच्या गाडीतून प्रवास करायचा. याचं कारण त्याला किती वर्ष जगायचं होतं. मायकल जॅक्सन चहा जरी पेचा म्हणला तरी चहा तपासून पेचा, पाणी जरी पेचा म्हणला तरी पाणी तपासून पेचा. त्याला 150 वर्ष जगायचं होतं. मायकल जॅक्सनला सुद्धा मरावं लागलं. आपल्या भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, त्यांचं नाव काय, सोनिया गांधी. इंदिरा गांधींना सुद्धा मरावं लागलं. त्यांचे सुपुत्र राजीव गांधींना सुद्धा मरावं लागलं. अनाथाची माई सिंधुताई सपकाळांना सुद्धा मरावं लागलं. ऐका, काय व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय रतनजी टाटा साहेब, त्यांना सुद्धा जावावं लागलं. परत ऐका, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांना सुद्धा मरावं लागलं. गोपीनाथ मुंडे साहेबांना सुद्धा मरावं लागलं. आर आबा साहेबांना सुद्धा मरावं लागलं. ऐका, पंढरपूर तालुक्याचे आमदार, राजकारणातले संतच सुधाकर पंत परिचारक साहेबांना सुद्धा मरावं लागलं. ऐका, पंढरपूर तालुक्याचे आजी आमदार, तिप्पाड छातीचे पैलवान होते, भारत नाना भालके साहेबांना सुद्धा मरावं लागलं. सांगोल तालुक्याचे आमदार, जे तब्बल 11 वेळा निवडून आले होते, ज्यांचं नाव ग्रीन बुकामध्ये दर्ज होतं, असे गणपतरावजी देशमुख साहेबांना सुद्धा मरावं लागलं. आणि दादा 1 वर्षानंतर गुरुजींना सुद्धा ह्या परिवाराला सोडून जावावंच लागलं. म्हणून आज जवानी परितराने वाले तू पचताएगा, आज जवानी परितराने वाले तू पचताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. म्हणून दादा, वेळ आहे तोपर्यंत परमार्थ करा, नाहीतर महाराज दुसऱ्या छंदामध्ये म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा, सर्वांनी दोन्ही हात वर करा आणि सर्वांनी प्रेमाने त्या पांडुरंगाचं नाव घेऊन सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा अतिशय सुंदर आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही की मी या सांगोल्यामध्ये कीर्तन करतोय, तर आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटतंय की मी साक्षात पांडुरंगाच्या रावळासमोर कीर्तन करतो. एवढा आनंद या ठिकाणी लक्षात ठेवा. बस श्री नाशिवंत आहे दादा. जाता जाता एकच वाक्य सांगेल, आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर तसं बघायला गेलं तरी जे परिवार आहे, त्या परिवाराच्या जीवनामध्ये अतिशय दुःख आहे. याचं कारण 1 वर्ष झालं आज गुरुजी या परिवाराला सोडून गेले. वाक्य सांगू का, ऐका. 1 वर्ष झालं या परिवाराला गुरुजी सोडून गेले. मस्त आपण त्यांच्या मुलांना आपण म्हणू शकतो, बाबा जास्त दुःख मानू नका, जो जन्माला आला ना त्याला मरावं लागणार. पण एक वाक्य सांगू का, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. बरोबर 12:15 दरम्यान बरोबर पुष्पवृष्टी होणार, 12:15 दरम्यान बरोबर पुष्पवृष्टी होणार. दादा खरंच ज्याला हात नाही ना दादा त्यालाच कळते हाताची किंमत. ज्याला पाय नाही ना, तुम्ही वाटल्यास काय ज्याला हात नाही ना त्याला कळते हाताची किंमत. ज्याला पाय नाही ना त्यालाच कळते पायाची किंमत. ज्याला डोळे नाहीत त्यालाच कळते डोळ्याची किंमत. ज्याला माय नाही ना त्यालाच कळते मायची किंमत. आणि दादा
ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते बापाची किंमत. बापाचं प्रेम ते बापाचं प्रेम असतं. सांगू, डोळे मिटून जी प्रेम करते तिला पत्नी असं म्हणतात. डोळे बटारून जी प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात. डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते दादा तिला आई असं म्हणतात. आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो ना दादा त्याला बाप असं म्हणतात. लोक आई या शब्दाचा अर्थ सांगतात. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ह्या दोघांचा संगम म्हणजे आई आहे. पण बाप या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगू, ब म्हणजे बलवान, प म्हणजे पाठिंबा. आपल्या लेकराच्या मागं कायम स्वरूपी ज्याचा बलवान पाठिंबा असतो ना त्याला बाप असं म्हणतात. पण दादा लहान असताना आई आमची कावून चिमणीची गोष्ट सांगत घास भरवणारी आई प्रत्येकाच्या लक्षात राहिली. पण दादा तो घास कमवण्यासाठी आयुष्यभर राब राब शेतामध्ये राबणारा बाप मात्र कोणाच्या लक्षात नाही राहिला. आम्हाला आई म्हणायची, हे करू नको बाबा रागवतील, ते करू नको बाबा रागवतील, शाळा शिक बाबा रागवतील. दादा आम्हाला फक्त बापाचं रागवणं लक्षात आलं, पण बापाच्या रागवण्याच्या पाठीमागचं प्रेम मात्र कोणाच्या लक्षात नाही आलं. ह्या गोष्टीचं दुःख वाटतं. सांगू, रस्त्यावरून चालत असताना अरे दादा लोक शपथ घेताना सुद्धा लोक आईची शपथ घेतात. बाप शपथ सुद्धा लायकीचा नसतो का? रस्त्यावरून जात असताना पायला ठेस लागली तर आमच्या तोंडातनं आई ग असा शब्द निघतो. पण याच्या पुढं जाऊन बोलतो मी, रस्त्यावरून चालत असला आणि एखादा भला मोठा ट्रक आमच्या दिशेने आला तर आमच्या तोंडातनं बाप रे असा शब्द निघल्याशिवाय राहत नसतो. छोट्या छोट्या संकटाला आई आठवते, पण मोठे संकट आलं ना मात्र बाप आठवल्याशिवाय राहत नसतं. लहान असताना बापाच्या खांद्यावरती बसायचो आणि देवाचं दर्शन घ्यायचो. बरोबर आहे ना पुरुष मंडळ? लहान असताना आम्ही आमच्या बापाच्या खांद्यावरती बसायचो आणि देवाचं दर्शन घ्यायचं. पण दादा देवाचं दर्शन घेताना असताना आम्हाला कळायचं नाही आम्ही देवाच्या खांद्यावरती बसून आम्ही मूर्तीचं दर्शन घेतोय हे आम्हाला कळालंच. खरंच दादा बापाचं प्रेम कसं असतं सांगू? बापाचं प्रेम असं असतं, बापाचं लेकरावर फार प्रेम असतं, पण ते प्रेम मात्र कोणाला दिसत नसतं. आपल्या भारत देशाचा क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली किंवा रोहित शर्मा 22.5 फूट जरी धावला तर कोट्यावधी तरुण मुलं उभा राहून टाळ्या वाजवतात. मला त्या मुलांना प्रश्न विचारायचा आहे, अरे बाबा विराट कोहलीसाठी तरी तुम्ही टाळ्या वाजवल्या रे, पण तुमचा बाप तुमच्या आयुष्याच्या मॅचसाठी बैलांच्या मागं ह्या बांधावर त्या बांधावर दिवसभर फेऱ्या मारतो. कधी बापाचे कधी टाळे वाजवून कौतुक केलं जातं नाही ना. ह्या परिवाराचा आदर्श घ्या. जोपर्यंत गुरुजी या जगामध्ये तोपर्यंत ह्या परिवाराने गुरुजींची सेवा केली. पण दादा कुठं कुठं जर बघायला मिळतं, एका ठिकाणी घडलेली घटना तुम्हाला सांगतो. आई वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना मोठं केलं. बघता बघता मुलं अमेरिकेला नोकरीला लागली. 3 वर्ष झालं मुलं आपल्या गावी आली नाहीत. बापानं फोन केला, रे बाळ्या अरे मुलांना तुम्ही कधी येताय आपल्या गावाला? मुलं म्हणतात, बाबा आम्हाला यायला जमत नाही, सारखं सारखं फोन करत जाऊ नका. अरे काय कालावधीनंतर बिचारा बाप मरण पावतो. गावातील लोक फोन करतात, अरे बाबा तुमचा बाप मरण पावलाय, आता तरी या. ते मुलं म्हणतात, माफ करा आम्हाला एवढ्या लवकर यायला जमणार नाही. 7-8 दिवस निघून जातात. आई डसा आई दारामध्ये रडत असते आणि आईला कळतं माझा एक मुलगा आलाय. आई धावत धावत जाते रे दादा त्या मुलाला मिठी मारते आणि आई हंबरला फोडते म्हणते, बाळ्या ए बाळ्या आता आला का रे बाळ्या? तुझ्या बापाला तुला फार बघू वाटत होतं. नाही राहिला बाप्या तुझ्यामध्ये जगामध्ये नाही राहिला बाप. आई स्वतःला सावरते. आई मुलाला घरामध्ये नेते आणि आईच्या लक्षात येतो माझा एकच मुलगा आला, माझा दुसरा मुलगा नाही आला. त्यावेळेस ती आई म्हणते, बाळ्या तू एकटाच आला का रे? तुझा मोठा भाऊ बापू नाही आला? त्यावेळेस तो मुलगा एवढा भयानक उत्तर देतो, एवढं भयानक उत्तर देतो ते उत्तर ऐकल्याच्या नंतर तुमच्या अंगावरती शारी आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, आई मला माझा दादा म्हणाला. काय म्हणाला? आई मला माझा दादा म्हणाला. सांगशील का काय म्हणाला? आई मला माझा दादा म्हणाला. काय? बापाच्या वेळेस तू जा आणि आईच्या वेळेस मी जातो. एवढं आईनं ऐकलं. आईला हृदय विकारात झटका आला. आई जाग्याला मरण पावली. आई अशी मुलं जन्मालेल्यापेक्षा आई वान जरी राहिली असती तरी सुद्धा काय अडचण आली नसते असं मला वाटतं. सांगू, सप्त्याला दिलेली देणगी, साधू संतांची केलेली सेवा, वारकऱ्याची केलेली सेवा, आईबापाची केलेली सेवा जगामध्ये कधी वाया जात नसते ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून
पाया पडून एकच सांगेन, आई बापाची सेवा करा. आता जवळपास माझ्या कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला सांगायचं म्हणलं तर बघा, कोणाला माहीत असेल कोणाला माहीत नसेल, कीर्तनकार नाही त्याला आमचं काय कीर्तनकार नाही. संगेवाडी माहीत आहे? संगेवाडी लय लांबचं काय कीर्तनकार नाही. संगेवाडी माहीत आहे? बस संगेवाडीचं कीर्तनकार आहे, त्याच्यामुळे लय काय लांबचं पण काय कीर्तनकार नाही, लक्षात ठेवा. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने संपूर्ण